नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी प्राध्यापक रेखा अढाव, मराठी विषयाचे अध्यापन श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे मी करीत आहे. आणि आजचा आपला जो मराठी अनिवार्य हा तास आहे, या तासामध्ये आज आपण चालाल तर वाचाल या वैचारिक पाठासंदर्भातील अध्ययन करणार आहोत. चालाल तर वाचाल हा डॉक्टर अभय बंग यांचा पाठ आहे. लेखकाचा परिचय आपण बघूया. डॉक्टर अभय ठाकूरदासजी बंग, जन्म 1945. आदिवासी उपेक्षित समाजात प्रत्यक्ष राहून श्रेष्ठ प्रतीचे वैद्यकीय व सामाजिक कार्य, सामाजिक शारीरिक आरोग्याच्या हितार्थ संशोधन, लेखन, माझा साक्षात्कारी हृदयरोग या आत्मकथनपर ग्रंथाचे लेखक. आदिवासी भागातील कुपोषित बालकांच्या आरोग्यासंबंधी कोवळी पानगळ हा अहवाल महाराष्ट्र शासनास सादर. समाजाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी केलेल्या संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्च या संस्थेचे संस्थापक. या संस्थेद्वारे उपेक्षित वंचित आदिवासी समाजाच्या उन्नतीचे अविरत कार्य व संशोधन. 2003 या वर्षातील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित. आजच्या धावपळीच्या जीवनात दीर्घायुषी आणि निरोगी राहण्यासाठी शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे आहे. या दृष्टीने श्रम, व्यायाम आणि त्यास पूरक असणाऱ्या विविध घटकांची माहिती सुलभ भाषेत प्रस्तुत उताऱ्यातून मिळते. हा आपण लेखकांचा जो परिचय आहे तो बघितला. डॉक्टर अभय ठाकूरदास बंग यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय अभ्यासू आणि निरीक्षण दृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर अभय बंग हे स्वतः पेशाने डॉक्टर आहेतच, मात्र फक्त उपचार करणारे डॉक्टर एवढ्यापुरती त्यांची ओळख मर्यादित न राहता आजार होऊ नयेत यासाठी काय काळजी घेता येईल, आजारांपासून कसे संरक्षण करता येईल, सोबतच आपली जीवनशैली निसर्गस्नेही ठेवून दीर्घायुषी होण्यासाठीचा मंत्र देखील त्यांनी त्यांच्या जगण्यातून आपल्याला दिलेला आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी या म्हणीप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या विचारांना साजेसं जगणं त्यांनी अवलंबलेलं आहे. आणि महात्मा गांधीजींच्या तसेच विनोबा भावे यांच्या विचारांचा आणि कार्यांचा त्यांच्या मनावर गहिरा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. भारतभर आणि भारताबाहेरसुद्धा त्यांची जी ख्याती आहे ती एक जबाबदार आणि डोळस चिकित्सक असे डॉक्टर म्हणून आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये जिथे ते राहतात, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असतानासुद्धा, अनेक प्रकारच्या साधनसुविधा नसतानासुद्धा त्यांनी जी साधनं उपलब्ध आहेत, जी माणसं उपलब्ध आहेत, त्या साधनांच्या, त्या माणसांच्या बुद्धिमत्तांचा, क्षमतांचा आणि
त्या माणसांकडे असलेल्या विश्वासाचा सुयोग्य मेळ साधून एक नव्या प्रकारची उपचार पद्धती गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी शोधून काढलेली आहे. बेसिकली डॉक्टर अभय बंग यांचा पिंड हा संशोधकाचा आहे. कुठल्याही प्रकारच्या प्रश्नावर अडून न राहता त्या प्रश्नाला प्रेरणा बनवून पुढे कसे जावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर अभय बंग. त्यांचे व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सगळ्यांना अतिशय प्रेरणा देणारे आहे. ते त्यांच्या कामाने तर जगभर प्रसिद्ध आहेतच, परंतु त्यांनी सर्च नावाची जी संस्था स्थापन केलेली आहे त्या संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये समाजजागृती आणि समाजाप्रती आपण काही देणं लागतो, समाजाप्रतीची एक कृतज्ञता तरुण मुलामुलींमध्ये, युवा पिढीमध्ये रुजविण्याचं काम देखील सर्च या संस्थेच्या माध्यमातून, तसेच निर्माण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी करून ठेवलेलं आहे. मित्रमैत्रिणींनो, त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव ह्या सगळ्यांवर जर आपण बोलत राहिलो तर कदाचित पुढचे 4-5 तास आपल्याला कमी पडतील. इतकं पारदर्शी आणि भव्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व परिचयासंदर्भात जे काही माझे मत आहे ते मी इथे थांबवते आणि चालाल तर वाचाल हा जो पाठ आहे या पाठामध्ये डॉक्टर अभय बंग यांना जो संदेश तुम्हा सगळ्यांना द्यायचा आहे त्याविषयी आपण थोडं बोलूया. खरं तर वाचाल तर वाचाल ही म्हण आपण ऐकलेली आहे, वाचलेली आहे, पाहिलेली आहे, परंतु चालाल तर वाचाल आता हे नेमकं नवीन काय बुवा? तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की चालाल तर वाचाल म्हणजे काय म्हणायचं यांना? तर चालाल तर वाचाल या पाठामध्ये डॉक्टर अभय बंगांना जो एक मर्मग्राही संदेश द्यायचा आहे तो असा की आज 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही सगळेच भौतिक साधन सुविधा संपन्न झालेलो आहोत. अनेकांकडे ह्या सुविधा नाही आहेत. बेसिक साधन सुविधा नाही आहेत. खरं तर हा पाठ त्यांच्यासाठी नाहीच आहे. हा पाठ अशांसाठीच आहे ज्यांच्याकडे या भौतिक साधन संपन्नतेचा तोटा उरलेला नाही. भौतिक साधन संपन्नता आली आणि त्यामुळे एक प्रकारचं चंगळवादी जगणं, चैनीचं जगणं आम्ही हळूहळू आत्मसात केलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की चालाल तर वाचाल हा स्लोगन आम्हाला आता ध्यानात घेणं आवश्यक आहे. तो ह्यासाठी की दीर्घायुष्य आणि निरोगी राहणं ही आमची आता प्राथमिकता झालेली आहे. भौतिक साधन संपन्नता आली, सगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तू आल्या, खाणं पिणंसुद्धा त्यानुसारच आलं, परंतु तुमच्या आमच्या जगण्यातले श्रम आता हळूहळू वजा होऊ लागले आहेत. आणि कुठेतरी ह्या शिक्षण पद्धतीमध्येच
एक अस्पष्ट असा संदेश पण दिला जातो आहे की श्रमापासून वाचणं. शिकलात, तुम्ही खूप शिकलात, मोठे झालात, खूप मोठं पॅकेज तुम्हाला मिळालं, मग काय होईल, तुम्हाला श्रम करावे लागणार नाहीत. मग तुम्ही साहेब व्हाल, श्रम करावे लागणार नाहीत. परिणामी अशा लोकांना मग सुखी, समाधानी, यशस्वी वगैरे वगैरे संबोधलं जायला लागलं. आणि नेमकं हेच सगळं आमच्या मुळावर घाव घालणारं ठरत आहे. कारण आम्ही कितीही साहेब झालोत, प्रतिष्ठित झालोत, साधनसुविधा आमच्याकडे आल्यात, मात्र आमच्या जगण्यातून श्रम जर वजा झाले तर निश्चितच आमच्या शरीराची क्षमता ही कमी होऊन जाईल. आणि हे सगळं आपण बघतच आहोत. म्हणजे ह्याचा काही प्रत्यक्ष पुरावा वेगळा द्यावा लागत नाही. तुमच्या आमच्या घरामध्ये अशा सगळ्या प्रकारच्या सुखवस्तूपणामुळे आलेल्या ज्या काही व्याधी आहेत त्या आपण बघतो. त्यामध्ये डायबिटीज आहे, BP आहे, हायपरटेन्शन, डमकं टमकं, एक ना अनंत. म्हणून आता ही जी आमची लाईफस्टाईल आहे, ही लाईफस्टाईल आम्हाला आता बदलावी लागेल. किंबहुना ती बदलण्यासाठीचा प्लान आम्हाला करावा लागेल. आणि त्याच संदर्भात इथे डॉक्टर अभयभंग यांनी आपले विचार मांडलेले आहेत की आजचं जगणं अतिशय धावपळीचं आहे. या धावपळीच्या जगण्यामध्ये व्यायाम, शरीरश्रम हे सगळं आम्ही दुय्यम ठेवलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे. आज कोणाशीही तुम्ही संवाद साधा, कोणाशीही तुम्ही हितगुज करा, प्रत्येकाची एकच कॉमन ओरड आहे आणि ती म्हणजे मला वेळ नाही. आता हे विधान अतिशय फसवं आहे. वेळ नाही की वेळ नाही ही मानसिकता आहे. वेळ तर 24 तास प्रत्येकाकडेच आहे, परंतु त्या वेळेचं नियोजन करणं आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये श्रमाला, व्यायामाला आणि निरोगी राहण्याला प्राथमिकता देणं ही आज गरज झालेली आहे. नाहीतर काय, 30-40 वर्षांपर्यंत, 50 वर्षांपर्यंत पैसे कमवायचे आणि पुढील 20 वर्ष ते पैसे आजारांवर खर्च करायचे. असा थोडाफार याच प्रमाणातला कार्यक्रम समाजामध्ये आपल्याला आता चालताना दिसतो. तर हा ट्रेंड कुठेतरी बदलला पाहिजे आणि श्रमाला आम्ही प्रतिष्ठा दिली पाहिजे, श्रमाचा अंगीकार केला पाहिजे. व्यायामाला, श्रमाला, निरोगी जगण्याला आम्ही जर प्राथमिकता देऊ तरच डॉक्टरांच्या पायऱ्या झिजवणं हे आमचं टळेल, असे या पाठामधून डॉक्टर अभयभंग यांना सांगायचं आहे. हा जो पाठ आहे अतिशय आत्मीयतेने आणि कालाशी सुसंगत, काळ सुसंगत असे विचार या पाठामध्ये लेखकांनी मांडलेले आहेत. आणि हे विचार आम्हाला आत्मसात करणं क्रमप्राप्त आहे. आता याला पर्याय नाही, दुसरा काही पर्याय असू शकत नाही जर आम्हाला निरोगी राहायचं असेल तर. अन्यथा गोळ्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनसह आम्ही आमच्या मनमानी पद्धतीने जगण्यासाठी मोकळे आहोतच. तिथे तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. म्हणून चालाल तर वाचाल हा पाठ जो इथे लेखकांनी अतिशय डोळसपणे आणि आपलं जे त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे
ते निश्चितच अभिनंदनीय आहे. ह्या पाठाच्या प्रत्यक्ष वाचनाला पुढील तासामध्ये आपण सुरुवात करूया. ठीक आहे. धन्यवाद.